नमस्कार मित्रांनो, सँडी एक फिरणारा तारा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही जय विनायक मंदिराला आलो आहे। जे मंदिर रत्नागिरीमध्ये स्थित असून गणपतीपुळेपासून 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे व जयगडपासूनही जवळ आहे। हे मंदिर JSW या खाजगी कंपनीचे असून या मंदिराची स्थापना 2013 मध्ये JSW या समूहाने केलेली होती। रत्नागिरी जिल्ह्यात असलेले एक नव्याने बांधलेले मंदिर आहे। हे मंदिर श्री विनायक गणपती यांना समर्पित आहे। हे एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे, जेथे सर्व गोंधळापासून दूर शांतता मिळते। नक्कीच तुम्ही पाहतात व्हिडिओमध्ये खूप शांतता होती इथे, आणि शांतता असूनही तसेच व्हीलचेअर वापरणाऱ्या लोकांसाठी इथे सोयीस्कर प्रवेशद्वार व वाहनतळ जे आपली गाड्या वगैरे असतील त्यांना पार्किंगची सुविधाही उपलब्ध आहे। प्रसाधनगृहासारखी सुविधाही उपलब्ध आहेत, आणि इथे मेन म्हणजे मुळात ह्या मंदिराला कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही आहे, निशुल्क सेवा आहे ही, आणि याला कुठलीही तिकीट वगैरेही नाही आहे, कुठल्या प्रकारची बुकिंगही नाही आहे। तुम्ही थेट मंदिरात येऊ शकता, मंदिरात गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ शकता। पाहत असलेली जी जागा आहे ना, ती काही पूर्ण टोटली फुलांनी झाडांनी इतकी व्यवस्थित मेंटेन ठेवली आहे ना। इथे कंटिन्यू 4 ते 5 लोक कंटिन्यू साफसफाई करत असतात। तुम्ही पाहताय जी वाट पण आहे ती पण क्लीन आहे। इथे जेवढी पण झाडी झुडपी आहेत ती त्याच लेवलला कटिंग केलेली आहे। कुठलंही झाड असं मोठं किंवा छोटं असं नाही आहे, लेवलने सगळं घास वगैरे ग्रीस वगैरे आहे। खूप म्हणजे खूप लॉनमधली अशी फिलिंग होती ना की इथून उठायचं मन करत नव्हतं। इतकी शांतता पण होती आणि मनमुक्त वातावरणही होतं। सो तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये गेलात ना, त्या मंदिराचा लॉन आहे, या मंदिराच्या लॉनमध्ये थोडा वेळ बसा। इथे मिळालेली झाडांपासूनची सावली ती पण खूप सुंदर होती। आता तुम्ही जे पाहताय ना समोर, हे पूर्ण टोटल मोठं लॉन आहे आणि खूप सुंदर लॉन आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहताय स्वस्तिक आहे, जे झाडापासूनच तयार केलं आहे या लोकांनी। 2 स्वस्तिक आहे आणि त्याच्यामध्ये एक ओम असं एक चिन्ह आहे। सो खूप सुंदर आहे हे पण। आता हा जो तुम्ही बघताय साईड लुक आहे मंदिराचा, जो आपल्या लॉनमधनं म्हणजे जिथे बसायची सुविधा आहे, जे गार्डनिंग एरिया आहे तिथून घेतलेला दृश्य होतं ते। हा जो बघताय हे तळ आहे, याच्यामध्ये खूप सारे मासे आहेत। आणि आता तुम्ही पाहाल ना, पुढे जाऊन क्लोज शूटअप पण मी केलं होतं, कारण प्रज्ञी इथे 2-4 मिनटासाठी थांबला होता। त्याला फिश आवडतात पाण्यात बघायला। सो तुम्ही पाहता इथं ऑरेंजवाली पण दिसते फिश। खूप छान होतं हे तळं। इथे काही खाण्यासाठी टाकणं त्या लोकांनी बोर्ड लिहिलेलं आहे की काही खायला टाकू नये माशांना। सो ते पण मेंटेन होतं खूप व्यवस्थित। स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला काहीच बोलू नाही शकत, इतकी स्वच्छता इथे। कंटिन्यू 4 ते 5 लोक हातात झाडू घेऊन व्यवस्थित क्लीन करत होते। सो त्यामुळे मी येणाऱ्या पर्यटकांना पण तेच सांगेन की तुम्ही तिथे गेलात तर स्वच्छताहीच ठेवा, कुठेही काही कचरा वगैरे फेकू नका। आपण मंदिराच्या गाभाऱ्याजवळ पोहोचत आहोत। आता आपण थेट मंदिराच्याच एरियामध्ये पोहोचलो आहे। हे मंदिर आहे, बाहेरून इतकं दिसायला सुंदर आहे। समोर जे तुम्हाला दिसतात ते उंदीर मामा आहेत, लेफ्ट साईडला जे तुम्हाला दिसतात ते हनुमान आहेत। हनुमानांचं पण एक मूर्ती आहे इथे, खूप सुंदर आहे लेफ्ट साईडला। सो मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश करण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की ही जी मूर्ती आहे ना गणपती बाप्पांची, ही पंचधातूंनी बनलेली आहे आणि तिचं वजन तब्बल 700 किलोग्राम आहे। सो मूर्ती दिसायला खूप सुंदर होती। असा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा। या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद।